नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तिमय क्षणाचे साक्षीदार आहोत. श्री संत तुकाराम महाराजांची पालखी दसूर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने दाखल झाली आहे. जिकडे पाहावे तिकडे फक्त वारकऱ्यांचा महासागर, भगवे पताके, टाळ मृदंगाचा निनाद आणि मुखातून अखंड घुमणारा ज्ञानोबा तुकारामचा जयघोष ऐकू येत आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून समाजाला प्रेम, समानता, सत्य आणि ईश्वर भक्तीचा संदेश दिला. त्यांनी शिकवले की देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण आणि निस्वार्थ सेवा. आज लाखो वारकरी त्याच शिकवणीचा वारसा जपत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या पालखी सोहळ्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत महिला, पुरुष, शेतकरी, कामगार, विद्यार्थी सर्वजण एकाच भावनेने चालत आहेत. कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा नाही आहे, ती फक्त विठ्ठल भेटीची ओढ आणि माऊलीच्या दर्शनाची आस. हीच वारीची खरी ताकद आहे. दसूर येथे पालखीचे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू, हात जोडलेले आणि ओठावर विठ्ठलाचे नाम. हा क्षण प्रत्येक भक्तासाठी आयुष्यभराची अमूल्य आठवण ठरतो. वारी आपल्याला एकता, शिस्त, सेवा, नम्रता आणि मानवतेचा संदेश देते. जाती, धर्म, श्रीमंत, गरीब यांचे सर्व भेद विसरून प्रत्येकजण विठ्ठलाचा भक्त म्हणून एकत्र चालतो. ही परंपरा महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. चला आपण ही संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे पालन करूया. आपल्या जीवनात प्रेम, दया, प्रामाणिकपणा आणि विठ्ठल नामाचा जप कायम ठेवूया.